समुद्रकिनारा, नारळ, काजू इत्यादी झाडांच्या बागा, निसर्ग देवतेनं चितारलेल्या हिरव्या नाक्षकामाचं मनमोहक चित्र. असं कोणी म्हटलं तर डोळ्यासमोर झटकन येतं कोकण. राजधानीच्या शहराशी सगळ्यात जवळीक आहे ती कोकण प्रांताची. हेच नातं अधिक विकसित करण्याचा विडा उचलला मॉर्थ अर्थात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं. सातत्यानं नवनवीन विकासाभिमुख संकल्पना अतिजलदतेनं राबवत भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी आपल्या कार्यकाळात रस्ते विकासाला नवे आयाम दिले. संपूर्ण भारतातील गाव आणि गाव जोडत विकास मार्ग प्रशस्त करणाऱ्या नामदार नितीनजी गडकरी यांचं कार्यकर्तृत्व अभिनंदनीय, अनुकरणीयही आहे. मुंबई कोकण गोवा असा प्रमुख पट्टा जोडणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्ग 17च्या तत्परिस्थितीतील मर्यादा नामदार नितीन गडकरींच्या पारखी नजरेनं घेतल्या आणि पर्यटन उद्योग इत्यादी दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या शहरांना जोडणारा महामार्ग अद्ययावत सर्व सोयीसुविधांनी युक्त असावा यासाठी मॉर्थ आणि राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जुन्या राष्ट्रीय महामार्ग 17 आणि आताच्या राष्ट्रीय महामार्ग 66चं रूपच बदलण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. पूर्वी होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचं प्रमाण, जीवित तसेच वित्तहानी या समस्या चिंताजनक होत्या. यामुळे मुंबईला गोव्याशी जोडणाऱ्या 590 किलोमीटर लांब रस्त्याचं बांधकाम 10 टप्प्यात सुरू करण्यात आलं. नामदार नितीनजी गडकरींच्या तरफदार नेतृत्वात 590 पैकी 244 किलोमीटरचा टप्पा मॉर्थ आणि राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत बांधून तयार आहे. हे विशेष. या भव्य प्रकल्पाच्या बांधणीला एकूण 11,000 कोटी इतका खर्च येणार असून यातील 4,700 कोटींचा खर्च भूसंपादनाचा आहे. भूसंपादनाअंतर्गत नागरिक तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या रकमेमुळे होणाऱ्या आर्थिक उत्कर्षासकट कोकणवासियांचं जीवनमानही उंचावत आहे. हमारे देश का विकास भी होना चाहिए, युवाओं को रोजगार मिलना भी चाहिए और हमारे देश का पर्यावरण भी अच्छा होना चाहिए. एथिक्स, इकोनॉमी, इकोलॉजी एंड एनवायरनमेंट ये तीनों बातें बहुत महत्वपूर्ण हैं और मैंने तय किया है कि 96,000 किलोमीटर की लेंथ को दिसंबर के पहले हम 1.5 लाख किलोमीटर तक लेकर जाएंगे. 1.5 लाख किलोमीटर. 10 टप्प्यांच्या बांधकामातील 8वा टप्पा म्हणजे वापी ते तळगाव. एकूण 35 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचं चौपदरीकरण प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या बांधकामाचा एकूण खर्च 508 कोटी इतका आहे. हा संपूर्ण मार्ग सिमेंटचा असणार आहे. त्यामुळे भविष्यातील 50 वर्षे पुन्हा त्याच्या डागडुजीचा खर्च नाही. सुखकर सुरक्षित प्रवासाची हमी म्हणजे जणू काही वन टाइम इन्व्हेस्टमेंट. कोकणातील रस्ते म्हणजे आत्महत्या. पर्वतांमधून नागमोडी जाणाऱ्या रस्त्यांचं चौपदरीकरण म्हणजे आव्हानात्मक होते. हे आव्हान राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागानं स्वीकारून त्याला मूर्त रूप दिलं आहे. IRCच्या मार्गदर्शक तत्व आणि मानकांप्रमाणे महामार्ग रुंदीकरण केलं जाते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळं वाहन चालकांना योग्य गतीनं वाहन चालवणं शक्य झालं. घाटाचा वळणदार रस्ता नेहमीच अपघातांना आमंत्रण देतो हा पूर्वानुभव. त्यामुळं चौपदरीकरण करत असताना राष्ट्रीय महामार्ग 66 वर जागोजागी दिशादर्शक, रस्ता दुभाजक आणि सूचना फलक लावण्यात आले आहेत. रस्त्यावर केलेल्या मार्किंग्जमुळे वाहकांना समन्वय साधत वाहन चालवणं शक्य होणार आहे. एकूणच काय तर सुरक्षित प्रवासाची हमी आपल्याला येथे मिळणार आहे. पथदिव्यांमुळे प्रकाशमान होणारा रस्ता आकर्षकतेसह सुरक्षितही झाला आहे. रस्ता दुभाजक तसंच रस्त्याच्या दुतर्फा झालेलं वृक्षारोपण नामदार नितीनजी गडकरींच्या ग्रीन कॉरिडॉर संकल्पनेची साक्ष पटवतात. पर्यावरणपूरक रस्ते तयार व्हावे यासाठी माननीय नितीनजी नेहमीच आग्रही असतात.
राष्ट्रीय महामार्ग 66चा वाटूळ ते तळगाव हा टप्पा 18 छोट्या मोठ्या गावांना जोडतो. या रस्त्यावर 2 मोठे आणि 25 छोटे जंक्शन्स आहेत, ज्यावर ऑरेंज ब्लिंकर्स बसवण्यात आले आहेत. पाण्याच्या वेढ्यानं पावसाळ्यात कोकणची वाहतूक प्रभावित होते. ती हतबलता आश्वासकतेनं बदलली मुचकुंदी नदी आणि अर्जुन नदीवर बांधण्यात येत असलेल्या 2 मोठ्या पुलांमुळं. या रस्त्यावर 8 छोटे पूल बांधण्यात आले असून नागरिकांच्या सोयीसाठी 4 उड्डाण पुलांचीही बांधणी करण्यात येत आहे. भविष्यातील समस्यांचा वेध घेत रस्त्यावर बांधण्यात येत असलेले सर्व उड्डाणपूल 6 पदरी असणार आहेत. IRCच्या मानकांप्रमाणे बांधण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय महामार्ग 66नं पर्यटनाला अधिक चालना मिळण्याबरोबर शेतमाल, लघु उद्योगाची उत्पादने यांना गोवा मुंबईची बाजारपेठ उपलब्ध होईल. पर्यटन विकासानं स्थानिक रोजगाराला चालना मिळण्यासही मदत होईल, असं हे राष्ट्रीय महामार्ग 66चं 10 टप्प्यात होणारं हे चौपदरीकरण कोकणला अधिक समृद्ध करण्याची नांदी देत आहे.